मंगल देशा पवित्र देशा महाराष्ट्र देशा, प्रणाम घ्यावा माझा हा श्री महाराष्ट्र देशा। महाराष्ट्र प्रत्येकाचा अभिमान आणि स्वाभिमान। या महान मंगल महाराष्ट्राने आपल्याला खूप काही दिले। महाराष्ट्र आहे म्हणून आपण आहोत आणि महाराष्ट्राची स्थापना होऊन आता 65 वर्ष पूर्ण झाली आहेत। या महाराष्ट्राने आपल्याला सगळ्याच बाबतीत समृद्ध केले आणि म्हणून आता आपण महाराष्ट्राला काहीतरी द्यायला हवं, तेही आजच्या महाराष्ट्र दिन। आणि म्हणूनच लोकशाही मराठीने काही मान्यवरांना याबाबत बोलतं केले, पाहूयात। महाराष्ट्रातील तमाम बंधू भगिनींना, मातांना, देशातील आणि जगभरातील मराठी बांधवांना महाराष्ट्र दिनाच्या मी खूप खूप शुभेच्छा देतो। महाराष्ट्र दिन हा याकरता महत्त्वाचा आहे की या भारतातलं सर्वात पुरोगामी आणि प्रगतिशील राज्य म्हणून महाराष्ट्राकडे पाहिलं जातं। मी महाराष्ट्र दिनाच्या आणि जागतिक कामगार दिनाच्या तमाम माझ्या महाराष्ट्रातल्या आणि जगभरातल्या सगळ्या महाराष्ट्रवासियांना, कामगारांना मनपूर्वक हार्दिक शुभेच्छा देतो। आजचा दिवस आपल्या दृष्टीने फार महत्त्वाचा आहे, कारण आजच्या दिवशी बरोबर 65 वर्षापूर्वी संयुक्त महाराष्ट्राचा मंगल कलश स्वर्गीय यशवंतराव चव्हाण साहेबांनी मुंबई, मराठवाडा, विदर्भ सहित सगळे त्या ठिकाणी आपल्याकडे आणला। एकंदरीतच मंगल कलश आणल्यानंतर तेव्हापासून महाराष्ट्राने मागं वळून बघितलं नाही। अनेक मुख्यमंत्री चव्हाण साहेबांच्या पासून ते आता देवेंद्र फडणवीस साहेबांच्या पर्यंत ह्या महाराष्ट्राला लाभले। प्रत्येकाने आपापल्या कारकिर्दीमध्ये चांगल्यात चांगलं काम करण्याचा त्या ठिकाणी प्रयत्न केला आणि शिवशाहू फुले आंबेडकरांची जी विचारधारा आहे त्याच विचारधारेने महाराष्ट्र पुढे नेत असतानाचं आपण सगळ्यांनी पाहिलेलं आहे। आता देखील आम्ही त्याच रस्त्याने पुढे चाललेलो आहे। महाराष्ट्र दिन आणि कामगार दिन याच्या मी तमाम महाराष्ट्रातल्या जनतेला मनापासून शुभेच्छा देतो आणि महाराष्ट्रासाठी ज्यांनी ज्ञात अज्ञात हुतात्म्यांनी जे बलिदान दिलं त्यांना मी विनम्र अभिवादन करतो। महाराष्ट्रासाठी जे काय आमच्या गोरगरीब शेतकरी, कष्टकरी लोकांसाठी जे आम्हाला जे काय खातं दिलेलं साहेबांनी, रोजगार हमी योजना, फलोत्पादन आणि खारलँडच्या माध्यमातून जेवढं शक्य आहे तेवढं योग्य आणि चांगलं काम करायचा आमचा मानस आहे, प्रयत्न आहे आणि आम्ही त्या कामाला लागलेलो आहे। 1 मे महाराष्ट्र दिनाच्या सर्वांना मनापासून शुभेच्छा देते। 65 वर्षाची ही दैदिप्यमान परंपरा जोपासत 65 वर्ष या महाराष्ट्र दिनाच्या निमित्तानं आपण पूर्ण करतोय। अनेक आव्हानात्मक कामं आपल्या सगळ्यांसमोर आहोत आणि म्हणून मला असं वाटतं की माझ्या राज्य महिला आयोगाच्या वतीनं गेली 3.5 वर्षाच्या कालावधीमध्ये महिला सुरक्षिततेसाठी, महिला सबलीकरण, सक्षमीकरणासाठी जे काही काम केले त्यामध्ये खारीचा वाटा उचलत असताना येणाऱ्या कालावधीमध्ये महिलांसाठी एक सुरक्षिततेचा आत्मविश्वास देण्याचा प्रयत्न आम्ही आमच्या माध्यमातून निश्चितपणे करू। महाराष्ट्र दिनाच्या लोकशाहीच्या सर्व प्रेक्षकांना मनपूर्वक शुभेच्छा, सदिच्छा। एक नेता, एक अभिनेता या सगळ्याच्या पलीकडे जाऊन एक मराठी माणूस म्हणून आणि एक महाराष्ट्राचा नागरिक म्हणून महाराष्ट्र देशातलं सर्वात प्रगत राष्ट्र हो आणि महाराष्ट्रामुळे राष्ट्र बलशाली हो, हीच भावना माझी कायम असेल। जय शिवराय। आपल्या सर्वांचाच अभिमान असणाऱ्या गौरवशाली महाराष्ट्राचा अभिमानास्पद 65वा वर्धापन दिन 1 मेला संपूर्ण महाराष्ट्रातील जनता उत्साहाच्या वातावरणामध्ये साजरा करणार आहे। महाराष्ट्र दिनाच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा अध्यक्ष म्हणून महाराष्ट्रातल्या जनतेला माझ्या मनपूर्वक हार्दिक शुभेच्छा। महाराष्ट्रातली अनेक वैशिष्ट्ये आहेत, कला संस्कृती, खाद्य संस्कृती, विचार संस्कृती, या संस्कृतीसह महाराष्ट्र पुढे जाण्यासाठी जे जे काही विविध क्षेत्रामध्ये उपलब्ध असेल ते करण्याचा प्रयत्न आमच्या सर्वांच्या मार्फत होईल। 14 कोटी जनतेमधील विविध घटकांना शासनाच्या सर्व योजनेचा लाभ पोहोचवण्याकरता आणि सर्व क्षेत्रामध्ये विकासाच्या सर्व क्षेत्रामध्ये आमचं सरकार काम करण्याकरता आम्ही कटिबद्ध आहोत। मी महाराष्ट्र दिनाच्या निमित्त लोकशाही न्यूज चॅनलच्या माध्यमातून सर्व जनतेला खूप खूप शुभेच्छा देतो। या निमित्तानं मी सर्व कामगारांना, महाराष्ट्रातील तमाम जनतेला खूप खूप शुभेच्छा देतो आणि या निमित्तानं आमचा हाच संकल्प आहे की या महाराष्ट्रातील तमाम जनतेच्या जीवनामध्ये सुख, समृद्धी, आरोग्य नांदो आणि सोबतच कामगारांच्या न्याय हक्कासाठी भविष्यात हे सरकार कटिबद्ध आहे आणि आम्ही या पद्धतीनं सर्व कामगारांना
सुखी समृद्धी करण्याच्या दिशेने आम्ही वाटचाल करत आहोत. सर्वप्रथम मी महाराष्ट्र दिनाची सर्व महाराष्ट्रीयन्सने महाराष्ट्रीयनचे लोकांना विश्वमध्ये राहिलेले महाराष्ट्रीयन्सने शुभेच्छा देतो. या वर्ष आपल्यासाठी गोल्डन इयर होणार आहे. माननीय देवेंद्रभाई फडणवीसने यावेळी सांगितलं होतं मी आता थांबणार नाही, आम्ही पुढे जाणार आहे. तो यावर्षी रोजगारमध्ये माझ्याकडे जे रोजगार विभाग आहे त्यामध्ये आम्ही उच्चांक साधू. लेखक असतील, विचारवंत असतील किंवा शाहीर असतील, लोकशाहीर असतील यांच्या माध्यमातून, प्रबोधनाच्या माध्यमातून संयुक्त महाराष्ट्र एकत्र राहण्यासाठी खूप मोठी मोहीम झाली, मुवमेंट झाली आणि त्याच्यानंतर हा महाराष्ट्र एकत्र राहण्याचं काम केले. त्यामुळे मला अपेक्षा आहे की हा महाराष्ट्र भविष्यामध्ये सुद्धा पुढे जाण्याचं काम करेल आणि संयुक्त महाराष्ट्राचा जो मंगल कलश आमचे पहिले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण साहेबांनी आणला तोच पुढे घेऊन जाण्याचा आमचा प्रयत्न राहील. कामगार दिनाच्या सुद्धा मी खूप साऱ्या शुभेच्छा देते. कामगारांच्या काय म्हणतात हातावरती हा भारत आणि महाराष्ट्र बसलेला आहे. त्याला पुढे घेऊन जाण्याचं काम त्यांच्या माध्यमातून सातत्याने होत राहू आणि त्यांच्या प्रश्नाला न्याय मिळू हीच अपेक्षा मी व्यक्त करते. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.